शिवसेना भाजप नंतर अजितदादा आले आणि शेवटचा स्ट्रोक म्हणजे चौकार जो म्हणतो आपण तो मनसेनं मारलेला आहे. कारण आता तुम्हाला सांगतो कोणाची फेर राहणार नाही. कारण की ह्याच्यानंतर पुन्हा भविष्यात आपण त्यांच्यासोबत असू नसू हे महत्वाचं नाही. आपलं रेल्वे इंजिन आणि आपल्या राजसाहेबांचं जो ठसा आहे ते आपल्याला उमटायचं आहे. आपण एकत्र आलेलो आपल्या आता मागचा पुढचा विचार करायचा नाही. राजसाहेबांचा फोटो लावून राजसाहेब मोठे होणार आहेत. अरे तुम्हाला आम्ही तेच सांगतो ना नेहमी. काय आमची शिकवलंय तुम्हाला? फोटो कोणी लावो नाही लावो, तुम्ही लोकांची मनं जिंका. लोक तुमच्या पाठोपाठ आपोआप येतील. त्याच्या मनामनात घर बनवा. ठीक आहे, प्रोटोकॉल आहे लावला पाहिजे, गोष्ट वेगळी. फोटोसाठी मारामारी नाही. तिथं मान सन्मान हा दिलाच पाहिजे, तो सगळ्यांनी दिला पाहिजे. बापूने या ठिकाणी समन्वय केलेलाच आहे पक्षाच्या वतीने. ते तुमच्याशी कोऑर्डिनेशन करतीलच. पण आता मागे पुढे पाहायचं नाही. भुमरे साहेब, आमचा दिलीप चितलांगे आणि आमचा सुनील बोलला की आम्ही तन मन धनाने तुमच्या सोबत आहोत. तर मी तुम्हाला हात जोडून सांगतो, तिथे दोघे असतील, मी तना मनाने सोबत आहे. माझे कार्यकर्ता सुद्धा धनाने काही आमच्या जवळ काय. त्या सत्ता तुमच्याकडे आहे, संपत्ती तुमच्याकडे आहे. त्याचा आता सत्ता असल्यामुळे संपत्ती असं नाही. मेहनत करून प्रत्येक माणूस उभं करतो. आमच्याकडे काय काय आम्ही आमचा गाडा 18 वर्ष चालवतो तेव्हाच आमच्या नाकात दम निघालेला आहे. काढतोय कसं कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यायचं ते तुमचं काम आहे. माझे कार्यकर्ते रात्रीचा दिवस मेहनत करतील, पण अपेक्षा ठेवू नका. या आपली निवडणूक आहे. समजा इथं आपला उमेदवार असता काय केलं असतं तुम्ही? आता हा आपलाच उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. तरी आता भावना अपेक्षा काही ठेवू नका. आता जसं जसं त्यांच्या आदेश येतील त्याप्रमाणे कामाला सगळ्यांना आपल्याला लागायचं आहे. कृपया लक्षात ठेवायचं. कारण कोणत्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातून 40 पेक्षा जास्त खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि तुम्ही निवडून द्याल. ते म्हणाले की पाण्यात एवढा मोठा प्रश्न असताना खैरे साहेब 20 वर्ष खासदार होते. 20 होते ना. इम्तियाज जलील 5 वर्ष खासदार होते. तुम्ही साधा पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही. बाकी तर राहू द्या बाजूला. हो, माझ्या माऊलीला 15-15, 8-8 दिवस पाण्यासाठी वाट बघावी लागते. तो हल्ली आली तो रस्ता झालाय तुमचा, तो पण होत नव्हता. आणि म्हणून काम करणारी माणसं जर सत्तामध्ये गेली ना तर बरंच काही फायदा होतो. शिरसाट साहेबांनी आणि भुमरे साहेबांनी साहेबांची सभा मागितलेली आहे. निश्चितपणे मी साहेबांना आपली विनंती सांगेन. पण तुम्ही तुमच्या वर्षी पातळीवरती बोलून घ्या. माझ्याकडून मी सांगेन फॉर्म भरायची तारीख आहे त्यावेळेला येईल. ती फॉर्म भरायच्या वेळेला एवढी ताकद लावा की समोरच्याला कळलं पाहिजे ते माय धर्मी काय असतं ते. थोडी जबरदस्त ताकद लावली पाहिजे आणि त्यांना कळून चुकलं पाहिजे की सीट महायुतीची निवडून येणार आहे. शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, पवारसाहेब गट, अजित पवार दादा गट, RPI, आठवले गट, भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांचा आणि राज साहेबांचा, असे 5 पांडव आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्यांच्या बाजूला सत्य असतं त्यांच्या बाजूला विजय असतो, ज्यांच्या बाजूला धर्म असतो त्यांच्या बाजूला विजय असतो. आणि म्हणून धर्म आणि अधर्माची लढाई आहे.
त्या लढाईमध्ये तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये आता शस्त्र हातामध्ये घेऊन, आणि ते कुठलं शस्त्र तर मतदान रूपी शस्त्र आहे तुमच्या हातामध्ये, आणि ते मतदान रूपी शस्त्र घेऊन तुम्हाला बाहेर पडायचं आहे. त्याला धनुष्यबाण करायची चिन्ह असेल अशी माझी खात्री आहे. हे चिन्ह आपल्याला घराघरात घेऊन जायचं आणि मतदान हे घराघरातून काढायचे, लक्ष ठेवा. आणि भुमरेजी, संजयजी, प्रदीपजी, तुम्हाला खात्री देतो की आम्ही तुमच्या सोबत अंतःकरणापासून आहोत. आम्हाला काय अडचण नाही, काही अडचण नाही. आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, काही प्रॉब्लेम नाही. तकदीर में लिखा कोई टाळ नाही सकता, त्याच्यात काय अडचण नाही. आपल्या सगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, हे बाळासाहेबच दिले. प्रदीप जयस्वालचं तर विचारू नका, आपल्या सगळ्या शहराला माहिती. त्याच्या अंगात आलं का तो कुणाचंच ऐकत नाही. हे रत्न तयार करायचं काम शिवसेना प्रमुखांनी, आणि म्हणून आपल्यामध्ये असलेला जोश, आपल्यामध्ये असलेली ताकद, हे आपण कधी वाया घालवता कामा नये. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं, रडायला नाही. कुणाच्या दरवाजामध्ये जाऊन पाय चाटण्याचं काम कधी केलं नाही. म्हणून आज आम्ही ताटमानाने आहोत, आणि त्यातलाच एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. मी खरोखर राजसाहेबांचे धन्यवाद मानतो. आणि बोलताना सांगितलं की राजसाहेबाचा हा संभाजीनगरला आपल्याला फायदा होणार आहे पेन्शन. मला हे कळत नाही, राजसाहेबाचा फायदा नुसतं संभाजीनगरला नाही तर महाराष्ट्रात त्यांचा फायदा होणार. कारण राजसाहेबाचं त्या दिवशीचं भाषण रामनवमीचं मी स्वतः ऐकलं. मला वाटत नाही की कुठली अट शर्त ठेवून कुठला जर नेता जर पाठिंबा देत असेल तर ते राजसाहेब कोणते, नाही तर अनेक पाठिंबा देत असताना अटी शर्ती, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, पण त्यांनी राजसाहेब जे बोलतात ते करतात. मग मला सांगायचं की राजसाहेबाचं सगळ्याच्या वतीनं मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्रात आपल्याला त्यांचा निश्चित फायदा होणार आहे. आणि शेता तुमच्या आशीर्वादाने जर उमेदवारी मिळाली, अजून मिळाली नाही, आता प्रवक्ते म्हणते मिळाली, म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. मला जर विचारलं वरून तुम्ही कसं काय म्हणले तर मी प्रवक्त्याचं नाव सांगून देईन. जायस्वाल साहेब बरोबर आहे ना? तर ठीक आहे, गमतीचा भाग सोडून द्या. पण मला एक सांगायचं की आपल्याला राजसाहेबाची सभा इथं घेणं आवश्यक आहे. नांदगावकर साहेब, तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्या दिवशी तुम्हाला यावं लागणार आहे काय, आणि राजसाहेबाची एक सभा आम्हाला तुम्हाला द्यावा लागणार आहे. कारण राजसाहेबाला मानणारा इथं एक वर्ग आहे चांगला. म्हणून मला सांगायचं ते एक काम आमच्या वतीनं तुम्ही करावं. आम्ही सुद्धा राजसाहेबाला बोलू, कारण राजसाहेब आमचे नेते. मला एक सांगा, या 30-35 वर्षात मी सुद्धा राजसाहेबासोबत, आम्ही शिरसाट साहेब असतील, जायस्वाल साहेब असतील, नांदगावकर साहेब असतील, आम्ही सोबत राहिलेलो. पण मला एक सांगायचं की राजसाहेबाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांची सभा घेण्यासाठी आपण सगळेजण मिळून, आपली जी कोर कमिटी, आपण सुद्धा सगळ्यांनी सभा घेण्यासाठी प्रयत्न करावा, ही विनंती मी आपल्याला करतो. दुसरा विषय, आज मला सांगतो, आज आपली ताकद वाढली. पहिल्यांदा शिवसेना, भाजप, नंतर अजितदादा आले, आणि शेवटचा स्ट्रोक म्हणजे चौकार जो म्हणतो आपण, तो मनसेना मारलेला आहे. कारण आता तुम्हाला सांगतो कोणाची फेर राहणार नाही.